नंदुरबारमधून एक मोठी राजकीय बातमी समोर येते। महायुतीतील अर्थ खात्याच्या वादावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर अर्थ खातं नाईलाजास्तव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलं होतं, असं सांगत आता ते खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे मिळणं हा आमचा अधिकार आहे अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं असल्याने आम्हालाही निधी मिळत नाही अशी तक्रार आम्हीही करू शकतो, असा टोला लगावतानाच त्यांनी महायुतीत कोणताही आमदार नाराज नसून उत्तम समन्वय असल्याचा दावाही केलाय। अर्थ खात्यावरून राजकारण सुरू आहे। सुमित्राताईंना उपमुख्यमंत्री पद मिळून अनेक महिने झाले तरी देखील अर्थ खाते जे ते दिलं जात नाही। काय भावना येतात तुमच्या? दादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लगेचच विधान सभेचं अधिवेशन होतं आणि तेही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्यावेळेस मांडला जाणार होता आणि मग ते स्वाभाविक आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना ते स्वतःकडे अगदी नाईलाजाने घ्यावं लागतं। म्हणजे त्यांची काय त्याच्यामध्ये इच्छा होती किंवा काय होतं, पण तो प्रसंगच असा होता आणि त्याचं दादांचं अर्थसंकल्पामधलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं हे त्यांना सुद्धा मनापासून वाटत होतं आणि म्हणून त्यांनी ते स्वतःकडे घेतलं। आता वहिनी पण त्यावेळेस एकदमच धक्क्यात होत्या आणि तसं म्हटलं तर एकदमच अचानक स्वतःवर आमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे त्यांच्यावरती हे सगळं लादलं गेलं होतं। त्यामुळे आतापर्यंत ते बरोबर होतं त्यांच्याकडे असणं। आता या सगळ्या याच्यामध्ये हळूहळू आमचा पक्ष महायुती सावरते आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं हे आलं पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे। आमच्या वाटेला ते आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय देवाभाऊ फडणवीस हे आम्हाला लगेचच खातं देतील, कारण आता ती खरी वेळ येऊन ठेपलेली आहे। आमच्या सगळ्या नेत्यांचा पण हा आग्रह आहे, ती मागणी वेळोवेळी केलेली आहे आणि त्यामुळे काही वेळ त्याच्यामध्ये लागेल असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणून आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीतल्या दोघही घटक पक्षांना विनंती आहे की ते खातं राष्ट्रवादीला ताबडतोब दिलं जाईल। राष्ट्रवादीकडे जर अर्थ खातं आलं तर निधी जो मिळत नाही अशा तक्रारी जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे करत आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे देखील नाराज आहेत या विषयावर। हे बघा, महायुतीचं सरकार आहे, 3 वेगवेगळे पक्ष आहेत, त्यामुळे सगळ्यांची 3 वेगवेगळी मतं असू शकतात। मग तसं म्हटलं तर नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे। नगर विकास खात्यामधल्या आमच्या नगरपालिकांना, आमच्याकडे असणाऱ्या महानगरपालिकांना निधी मिळत नाही अशी तक्रार आम्ही करू शकतो, याला काही अर्थ नाही। महायुतीमध्ये प्रचंड समन्वय आहे आणि त्या समन्वयातून आम्ही सगळे एकत्र काम करतो। प्रत्येक युतीतल्या पक्षाकडे चांगले खाते आहेतच एक एक, त्यामुळे ते अशा पद्धतीचं कोणी सांगत असेल तर मला असं वाटतं की ते काही खरं नाही आणि तसं काही प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर येऊन कोण्या मंत्र्याने आमदाराने अशी काही तक्रार केलेली नाही, त्यामुळे त्याच्यात काही फार तथ्य असेल असं मला वाटतं।